वसई पालघर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या जलजीवनच्या पाणीपुरवठा प्रकल्पासंबंधी गंभीर मुद्दे उपस्थित करून भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी माजी आमदार राजेश पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। तिलेर व इतर 12 गावे, केळवे, माहीम व इतर 18 गावे, खानिवडे, गारगाव व इतर 22 गावे तसेच सफाळे, नंदाडे या 4 पाणी पुरवठा प्रकल्पासंबंधीची गंभीर बाब आमदार राजेश पाटील यांनी शासनासमोर मांडली आहे। संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जलजीवनची कामे घोटाळ्यामुळे अडलेली आहेत। आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेले आहे, अशी भूमिका जिल्हा नियोजनाच्या सभागृहात मांडून तत्कालीन पालकमंत्र्यांकडे जलजीवनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी तत्कालीन आमदार राजेश पाटील यांनी केली होती। त्यावेळी पालकमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली। तत्कालीन आमदार राजेश पाटील यांच्यामुळेच चौकशी समिती स्थापन झाली होती। त्यामुळे राजेश पाटील यांच्या या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे। माजी आमदार राजेश पाटील निवेदनामध्ये नमूद करतात की बोईसर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात मागील 2 वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजना सुरू आहेत, परंतु या योजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने व निष्काळजीपणे होत असून यामुळे स्थानिक जनतेला अद्यापही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळू शकलेला नाही। पाणीपुरवठा योजनांची कामे विशेषतः अर्धवट अवस्थेत असून त्यात दर्जाहीन कामे, अनियमितता व वेळप्रसंगी बिनधास्तपणे बिले काढल्याचेही निदर्शनास आले आहे। तिलेर व इतर 12 गावे पाणीपुरवठा योजना, केळवे, माहीम व इतर 18 गावे पाणीपुरवठा योजना, खानिवडे, गारगाव व इतर 22 गावे पाणीपुरवठा योजना, सफाळे, नंदाडे पाणीपुरवठा योजना या सर्व योजनांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी कामे थांबविलेली असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे काही योजनांची कामे पूर्ण न होतानाही संबंधित ठेकेदारांकडून बिले वसूल करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत। संबंधित विभागांना तातडीचे निर्देश देऊन सुरू असलेल्या सर्व योजनांची चौकशी करण्यात यावी, दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, सर्व प्रलंबित कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावीत, असे माजी आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे।